मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे। खंडाळा घाट परिसरामध्ये ही प्रचंड वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे। 7 ते 8 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत आणि आपण पाहतोय मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सलग सुट्ट्यांमुळे ही मोठी वाहतुकीची कोंडी झालेली आहे। आज शुक्रवार गुड फ्रायडे आहे, आजची सुट्टी आहे। त्याचप्रमाणे शनिवार रविवार अशा जोडून सुट्ट्या आल्यात आणि त्यामुळे नेहमीच अशा सलग सुट्ट्या आल्या की मुंबईकर बाहेर पडताना दिसतात आणि अर्थातच त्याचा परिणाम हा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या वाहतूक कोंडीवर दिसून येतो। चैत्राली राजापूरकर आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। चैत्राली, खंडाळा घाट परिसरामध्ये प्रचंड वाहतुकीची कोंडी झाल्याचं कळतं आहे। 7 ते 8 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचं चित्र दिसतंय। काय नेमके अपडेट येत आहेत? निश्चितच अनुपमा, सलग सुट्ट्या ज्या आलेल्या आहेत त्याच पार्श्वभूमीवर मुंबईकर जे पर्यटक आहेत ते पर्यटन स्थळांवरती जायला निघालेले आहेत आणि त्यामुळे वाहतूक जी आहे ती संथ गतीने चालू आहे। वाहतूक कोंडी आपल्याला घाट परिसरामध्ये पाहायला मिळत आहे। 7 ते 8 किलोमीटर पर्यंतच्या रांगा ज्या आहेत त्या सध्या पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे। सलग सुट्ट्यांमुळे खरं तर ही वाहनं जी आहेत ती मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरलेली आहेत। त्यामुळे महामार्ग पोलिसांसमोर ही वाहतूक कोंडी फोडण्याचं मोठं आव्हान असणार आहे। अनुपमा, ठीक आहे, धन्यवाद चैत्राली दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। चैत्राली राजापूरकर आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या। मुंबई पुणे एक्सप्रेसवर लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागल्या, 7 ते 8 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या। दिवस सध्या सुट्ट्यांचे आहेत आणि त्यामुळे एक्सप्रेसवेवर ही प्रचंड मोठी वाहतूक कोंडी दिसते।